जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग, निमसरकारी कर्मचारी यांच्या पगारासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजे आज रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्याही विभागातील अधिकारी कर्मचारी यांना हा शासन निर्णय लागू होणारा आहे, कोणती ती बातमी आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 23 एप्रिल 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सर्व प्रशासकीय विभागातील सर्व अहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयकाअगोदर KYC पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. तथापि अद्यापही काही प्रशासकीय विभागाकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीमध्ये, शालार्थ प्रणालीमध्ये वेतन घेणाऱ्या सर्व अहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेले जे अधिकारी आहेत, कर्मचारी जे आहेत, त्यांना माहे मे 2026 देय जून 2026 या वेतन देयकाअगोदर KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र यापुढे अशा कोणत्याही मुदतवाढ जी आहे ती देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्यानं नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक, माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभागांतर्गत येणारी जी शालार्थ प्रणाली आहे, सेवार्थ प्रणाली आहे, अनुदानित महाविद्यालये आहेत, आश्रमशाळा संस्था, वैद्यकीय विद्यापीठे आहेत, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू असणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक जी बातमी आहे ती राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्गाला आहे. कारण आता परत एकदा 1 महिन्याची मुदतवाढ KYC करण्यासंदर्भात देण्यात आलेली आहे. मात्र ही मुदतवाढ जी आहे ती अंतिम असणार आहे. या मुदतवाढीमध्येच राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्गाला आपली पगारासंदर्भातली KYC जी आहे ती करून घ्यायची आहे. त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता, महत्त्वपूर्ण आदेश होता. तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण व्हिडिओ. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा. धन्यवाद.